बरबाद्या कांजारी. चला जा कापा माझा कान, मी डरत नाही. बरबाद्या गरजला. त्याने एक बैठक मारली. दंड ठोकटून गिरकी घेतली. सर्व मोठमोठे पंच सरपंच चकित झाले. स्वतः बरबाद्याने कान कापण्याची मला भीती नाही असे शेवटी सर्वांना सांगून टाकले. पंचांनी निकाल दिला. बरबाद्याचा कान कापण्याची तयारी झाली. एका बाजूने BBCI रेल्वे चर्चगेटकडे धावत होती आणि दुसऱ्या बाजूने GIP कल्याणकडे पळत होती. त्या दोन्ही लोहमार्गांना जोडणारा एक फाटा अगदी जवळून जात होता. अधूनमधून विजेवर चालणारी गाडी धावत येत होती. तिन्ही बाजूनी रेल्वे असलेल्या त्या टापूत हजारो लहान लहान झोपडी एकमेकांना खेटून बसली होती. त्यांच्या डोकीवरून टाटा पॉवर स्टेशनची राक्षसी टावर डोकीवर विजेच्या तारांचे भार घेऊन जवळची खाडी ओलांडून समोरच्या सह्याद्रीत शिरले होते. त्या टावरांची फौज त्या झोपड्यांच्या जवळून उठली होती. शेजारील ती टाटा पॉवर कंपनी गुरगरत होती. त्या टावरच्या फौजेचे कूच पाहून सहज वाटत होते, केवढे हे महान कार्य, देशाला वीज पुरवण्याची केवढी ही धडपड, केवढा त्याग. आणि डाव्या बाजूने तुळशी तलावाचे शीतल पाणी सर्व उपनगरे मागे टाकून शहरात शिरले होते. तर दुसऱ्या बाजूने तानसा आणि कांसा तलावापासून येऊन प्रचंड नळ आपली धुळे ओढीत गेले होते. 3 बाजूंनी रेल्वे, 2 बाजूंनी पाण्याचे नळ, डोकीवरून टाटाची वीज आणि तिथेच खाली ती हजारो माणसांची घरटी ते सर्व पाहत बसली होती. सभोवती आधुनिक जगाची धावपळ चालू होती आणि ती धावपळ पाहत ती झोपडी भेदरली होती. जिथे जागा मिळेल तिथे आणि जमेल तसे झोपडे बांधले गेले होते. अगदी पेकाटाला पेकाट लावून झोपड्यांची पलटण उभी होती. तिथेच बरबाद्या कांजारी आपले झोपडे बांधून नांदत होता. त्याची जमात ही तिथे राहत होती. तिथे नुसती कंजारी लोकांची वस्ती नव्हती, तर पाशेपारधी, डवरी, भिकारी, डोंबारी, वडारी, बेलदार, घिसाडी, गारुडी अशा अनेक जमाती होत्या. डांबरी, कागद, जुने पत्रे, कुजक्या फळ्या, सडकी बारदाने यांचीच ती पाले उभारली होती. जे काही निकामी झाले होते ज्याची मुळीच गरज उरली नव्हती, अशा सर्व वस्तू आणून त्या कामी लावल्या गेल्या होत्या. आणि त्या ठिकाणी शेकडो नव्हे तर हजारो माणसे राहत होती. जणू काय त्या निकामी वस्तूंच्या पालात राहणारे ते लोक आणि त्यांनी पैदा केलेल्या त्या सर्व वस्तू एकच असून त्यांचीही जणू आता कुणाला गरज उरली नव्हती. तिथे पाण्याचे नळ नव्हते, संडास नव्हते. तिथे होते ते फक्त दारिद्र्य, अंधार, क्रूरता, भेसूरता, अज्ञान आणि दुर्गंधी होती. तिथे राहणाऱ्या कोणालाही माणसाला या जगात कामगार म्हणून जगण्याचा मान मिळाला नव्हता. कोणीही आपल्या मनगटाच्या जोरावर जगत नव्हता, मात्र तसे जगण्याची शिकस्त करीत होता. जो मार्ग दिसेल त्या मार्गाने आपल्या जीवनाची गाडी हाकणे त्यांना भाग होते. खून, दरोडे, चोऱ्या, लुटालूट हे मार्ग त्यांना सहज शक्य होते, परंतु त्यांनी त्याचा अवलंब मात्र केला नव्हता. त्यांनी आपल्या जगण्याची जबाबदारी प्रचलित राज्यकर्त्यावर मुळीच टाकली नव्हती. त्या लोकांपैकी कैकांना पोसण्याची जबाबदारी माकडावर येऊन पडली होती. जणू तोच तेवढा इमानी प्राणी होता, म्हणून तो त्यांच्यात राहत होता. त्यांच्यासाठी उड्या मारित होता, आपले नकटे नाक ओढून भीक मागत होता. तो रामकालीन लंकेवर चढाई करणारा जीव दारोदार फिरून आपल्या धन्याला जगवत होता. काहींनी आपले पोट गाढवावर लादले होते. तो सर्वांच्या दृष्टीने बेअकली गाढव धन्यासाठी पडेल ते ओझे नेत होता, राबत होता आणि आपल्या मालकाचे पोट भरीत होता. त्या एका गाढवाला राखण्यासाठी त्या बेलदाराची 3 पोरे जीव टाकीत होती. कोणी शिंदीची पाने आणून त्याचे झाडू करून मुंबापुरीची घाण काढीत होते. कोणी जुन्या काथ्या आणून त्याला पिंजून चराटे वळून विकत होते. कोणी लाकडे आणून त्याचा खाटा तयार करीत होते. परंतु एवढे करूनही त्यांची पोटे भरत नव्हती. सागरात चिमूटभर साखर टाकण्यासारखे होत होते. त्या वस्तीत राहणारी लहान मुले रोज सकाळ संध्याकाळ टोपल्या डबडी घेऊन शहरात बाय भात वाडा, बाय भात वाडा असे ओरडत आणि शेवटी गल्लीत शिरून पडलेला भात घेऊन परत फिरत. त्या गल्लीत राज्य करणारी मांजरे त्या पोरांना काहीच बोलत नसत. जणू काय त्यांनीही माहीत होते की मुले म्हणजे फुले. काही लोक दिवसभर या विशाल मुंबईत फिरून सापडेल ते आणून आपल्या पोटात ढाशीत होते.
कोणी सडकी भाजी, पडका भात, मेलेली बदके, कोंबडी टाकून दिलेली अंडी आणत होती. जणू काय त्यांना सजीव असे काहीच नको होते. सर्व निर्जीव त्यांना आवडत होते, किंवा ते लोक स्वतः निर्जीव होते. परंतु ते गात होते, बोलत होते, चालत होते, जगण्याची धडपड करीत होते, प्रामाणिकपणे जगत होते. बरबाद्याही त्यांच्यात राहत होता. तो पोटासाठी कान मळ काढण्याचे काम करीत होता. येणाऱ्या जाणाऱ्याचे कान मटकन पकडून 2 पैशांसाठी त्यांच्या कानात काटूक घालून उगाच टोकरत बसत होता. परंतु इमानाने, बेईमानीने नव्हे. बरबाद्याची उंच 6 फूट होती. धिप्पाड देह, काळा सावळा रंग, रुंद गर्दन, लांब पण शेपटी पसरट झालेले नाक, गुबगुबीत गाल, मोठे डोळे, दाट भुवया आणि वळवीप्रमाणे लोंबणाऱ्या मिशा याही त्याच्या देहाला साजेशाच होत्या. गालफडात धरलेले कालाकांडी पान, त्यामुळे त्या मिशांचे शेंडे लाल झाले होते. किंजाळात पवीड अडकल्याप्रमाणे त्याच्या मिशात पानाचा चोथा अडकलेला असे. शिवाय मोठेच्या मोठे पागुटे, गुडघ्यापर्यंत लांब पैरण, खाली 2 पदरी धोत्राची लुंगी, पायात रबरी बूट असा बरबाद्याचा थाट असे. त्याला सारे लोक बिचकून वागत. तो सदा बाह्यावर करूनच फिरत असे. त्याच्या मनगटाचे केस दुरूनच दिसत असत. कानात हिना या अत्तराचा फाया खोवून दिलेल्या दुरूनही दिसत. एखाद्या मास्तराने आपला टाक कानावर ठेवावा अशी लोखंडी सळी त्याच्या कानावर ठेवून दिलेली असे. त्या सळीने तो गिऱ्हाईकाचे कान टोकरी. गळ्यात एक लहानशी चामड्याची पेटी, तिलाही रंगी भिंगे जडलेले. त्या पेटीत एक चिमटा, थोडासा कापूस, लहानशी तेलाची बाटली असा तो बरबाद्या लोकांचे कान टोकरून आपल्या 2 मुली, निल्ली व दुल्ली यांचे व बायकोचे अशी 4 पोटे भरत होता. त्याची बायको व 2 पोरी ह्याही काही बसून नसत. त्या जुना काथ्या आणून त्याचा वाक करून चराटे वळून विकत असत. त्यामुळे बरबाद्या पोटाला पोटभर खाऊन रुबाबात राहत होता. शरीराने धिप्पाड, डोके फिरू, शिवराळ म्हणून लोक त्याला भीत होते. गडी माणसे हटकून रामराम करीत. बरबाद्या कोणाचेही ऐकत नसे. जर त्याचे डोके फिरले आणि त्याने आपली काठी काढली तर सारी वस्ती गळीत होत असे. त्याच्या एकाच दणक्यात जुन्या कागदाची पाले छनात साष्टांग नमस्कार करायची आणि पालाचा मालक हात जोडून शरण यायचा. बरबाद्याची निली नुकतीच वयात आली होती. ती तोंडात पानाचा विडा घेऊन मान खाली घालून इकडून तिकडे जायची. अगदी बेपर्वा चालायची. ती कोणाकडेही ढुंकून पाहत नसे. दिव्याला काजळी आल्याप्रमाणे निलीच्या ओठावर पानाची काजळी जमत होती. तेव्हा तर निली भलतीच देखणी दिसायची. बेकार पोरे निलीसाठी मरत होते, झुरत होती. कल्याणच्या हाजी मलंगाला नवस करीत होती. त्यांची मागणी होती एवढी बरबाद्याची निली मिळू दे. परंतु कोणताही देव त्यांना पावत नव्हता. निली डोळेभर दिसत सुद्धा नव्हती. पोरे गोंडावळत होती, पण निली पान खाऊन फक्त थुंकत होती. आणि जर एखादा उर्मट पोराने निलीची छेड काढली तर मग बरबाद्याची काठी बाहेर निघत होती आणि ती काठी त्या पोरांच्या घरादाराचा बुकाना करायची. एकदा दुपार झाली होती. सर्व लोक आपल्या पोटाच्या पाठी निघून गेले होते. कोणी येत होते. ऊन धगधगत होते. बायका चऱ्हाटे वळीत होत्या. म्हातारी माणसे खोपटाची राखण करीत होती. लहान पोरे आईवडील येण्यापूर्वी विडीची तलप भागून घेत होते. कोणी छापकाटा खेळत होती. कोणी शिव्या देण्याचा सपाटा चालवत होती. सारी वस्ती भकास दिसत होती. तिच्यावर उन्हाच्या झळा घोटाळत होत्या. जणू ती वस्तू गरम निश्वासच टाकीत होती. मेलेल्या कोंबड्याच्या, बदकांच्या पंखाचे ढीग वारा विस्कटत होता. पालांची पाखी लटत होती. लहानशी वाऱ्याची झुळूक त्यांना कापरे भरीत होती. दारातले डबे उन्हाने तापले होते. जागोजाग असलेले राखेचे ढीग उठून उभे राहत होते. एखाद्या घळीत वाघ पडावा तसा बरबाद्या पालात पडला होता. त्याची बायको चहा करीत होती. निल्ली आणि दुल्ली तिच्या बाजूला बसल्या होत्या.
काय बरबाद्या, काय करतो? बरबाद्याचा शेजारी दल्लाराम उघडा बोडकाच दारात आला होता. त्याने वाकून विचारताच बरबाद्या गुडकला. काय र, काय म्हणतोस? बरबाद्याची सर्व दृष्टीने एकटा दुलाराम बरोबरी करीत होता, पण बरबाद्या त्याला भीत नव्हता. बरबाद्या, एक गोष्ट बोलू? अरे काय, बोल ना. आणि असा बाहेर का खडा? आत येणार, बरबाद्या पडूनच म्हणाला. दल्लाराम आत आला. जवळ बसत गंभीर चेहरा करून म्हणाला, तुझी निल्ली माझ्या सैंद्याला देतो. काय रे, काय देणार? तूच बोल, काय घेणार? दल्लाराम म्हणाला. हे पहा, 500 आणि. बस बस, दल्लारामने बरबाद्याला मध्येच अडून म्हणाले. अरे 500 पुढं बोलूच नको. बरबाद्या उठून बसला आणि म्हणाला, अरे का साला बोलू नको? त्याने निल्लीचे तोंड वर करून दाखवत म्हटले, ही निल्ली आहे का आरशी? मग साल्या, माझा सैदा काय कमी आहे? दल्लारामने नाक फेंदारून प्रश्न केला. अरे जा, मोठा आला सैद्याचा बाप. अरे तो सैद्या माणूस आहे का माकड? बरबाद्याने आपल्या भावी जावयाबद्दल प्रश्न केला. आणि दल्लाराम म्हणाला, ये पहा, 200 घेतो का? काय 200 कबूल? बरबाद्या दल्लारामाच्या हातात हात दिला. लगेच दल्लाराम बाहेर पडला. अरे इधर आओ, मेरे इधर आओ, असे ओरडून त्यानं लोकांना जमवले आणि सांगितले. बरबाद्याने आपली निल्ली माझ्या सैद्याला दिली. सर्वांना पानपट्टी मिळाली. दुसऱ्या दिवशी जमात जमली. मोठे पुढारी आले. बरबाद्याला 200 रुपये मिळाले आणि दल्लारामाचा हडकुळा जळक्या तोंडाचा बगळ्यासारखा मानेचा भला उंचच्या उंच सैद्या नवरदेव झाला. हळदी झाल्या, लग्न झाले. तरुण्याने बहरलेली मोराप्रमाणे नाचणारी, आपल्या सुंदर देहाचा बेहद्द गर्व करणारी ती निल्ली दल्लारामाची सून व सैद्याची पत्नी झाली आणि सासरी गेली. मुलीने दिल्या घरी किंवा व्याल्या घरी मरावे हा नियम त्या जमातीला लागू नव्हता, तर मुलीने दिल्या घरीच जन्मभर राहावे असा दंडक होता. तिथेच तिने मरायचे होते आणि तशी मरायला निल्ली गेली, म्हणजेच शेजारच्या पालात गेली. बरबाद्याची सत्ता मात्र तिच्यावर मुळीच उरली नाही. निल्ली नांदत होती. महिने येऊन जात होते. सैद्याला ताप येत होता. त्याचे शरीर खचत होते. तो खोकत होता. त्याला झोप येत नव्हती. दल्लारामाने त्याला दवाखान्यात नेले. डॉक्टरने तपासून सांगितले, याला क्षय झाला आहे. याला कोरडी हवा मिळावी म्हणून बाहेरगावी पाठवा. परंतु दल्लारामला गाव नव्हते आणि त्याच्याजवळ पैसा नव्हता. मग सैद्या कुठे जाणार? तो झुरू लागला. मनाशी म्हणू लागला, आपला क्षय झाला आहे, आपण जगणार नाही. बरोबर 6वा महिना उगवला आणि सैद्याने डोळे झाकले. निल्ली रणकी झाली. तिचे तारुण्य रणके झाले. तिची फसवणूक झाली. परंतु जरी नवरा मेला, जरी निल्ली विधवा झाली, तरी तिला सासऱ्यापाशीच जन्म काढायचा होता. जन्मभर तिला त्याच घरी राहणे भाग होते. वाटेल ते करून दिल्या घरी मरण अवश्य होते. मग ती काय करणार? जमातीचा नियमच तसा होता. निल्ली विधवा झाल्याने बरबाद्याला वाईट वाटले, पण तो काय करणार? 200 रुपये घेऊन तो मोकळा झाला होता. त्याची निल्लीवर सत्ताच नव्हती. ती फक्त दल्लारामाची होती. निल्लीही दिल्या घरी नांदू लागली, परंतु तिचे तारुण्य तिला हैराण करू लागले. तिच्या कोमल भावना तिला निजू देईनात. ती मनात झुरू लागली. ती खिन्न झाली होती. कसल्या तरी झळा तिला उगत चटके देत बसत होते. अजून किती वर्ष आपण या घरात अशीच काढणार? हा जन्म कसा जाणार? या चिंतेने ती होरपळून निघत होती. जणू तिच्या नुकत्याच फुलणाऱ्या कळीवर निखारा ठेवला गेला होता. समोरच्या पालातल्या हैदऱ्या निल्लीकडे सारखा पाहत होता. रोज तासनतास टक लावून पाहत होता. निल्ली जेव्हा जेव्हा त्याच्याकडे पाही, तेव्हा तेव्हा त्याचे डोळे तिच्यावर रोखलेले असत. त्याच्या नजरेला नजर भिडताच निल्लीला कसून असे वाटे. तिच्या हृदयात विलक्षण लहर तरंगत राही. पुढे पुढे हैदऱ्याच्या नेत्राला नेत्र भिडताच निल्लीच्या अंगात विद्युत संचार होऊ लागला आणि ती मग हैदऱ्याचाच विचार करू लागली. एका अंधाऱ्या रात्री गडद काळोखात निल्ली गडप झाली आणि सकाळी त्या वस्तीत हाकार उडाला. अज्ञान, दारिद्र्य, लाचारी आणि तारुण्य यांचे भयंकर मिश्रण होऊन त्यांचे हालाहाल निर्माण झाले आणि त्याने निल्लीला त्या वस्तीतून नाहीशी केली. सकाळीच बरबाद्या उठून जवळच्या संडासमध्ये कपडे धुवून स्वच्छ करीत होता. त्याने पैरण वाळत घातली होती आणि पागोटे धुवायला घेतले होते. त्याला 2 आडवे तिडवे सुपाटे देऊन नंतर तो लुंगीवर वळणार होता. इतक्यात पालात बोंबाबोंब उठली. ओ दया, मर्या रे!
जी दया मर्यारे अशी ओरड सुरू झाली आणि दल्ली धावत आली. अरे बा, दुल्ल्याने घर मोड्या, दुल्ली म्हणाली. आणि बरबाद्या उठून उभा राहिला. त्याने लुंगीवर धरून धूम ठोकले. अगदी वाऱ्यासारखा तो पालात आला. त्याने पालात शिरून आधी आपली काठी काढली. त्याचे पाल खरेच पेचकटून पडले होते. बरबाद्याने दल्लारामकडे डोळे फाडून पाहिले. काही विचारले नाही. सरळ काठी फिरवली आणि हाणामारीला सुरुवात केली. दुसऱ्या झपाटात दल्लारामचा देह धरणीला पडला. सर्वत्र बोंब उसळली. दल्लाचे भाऊबंद उठले. त्यांनीही काठ्या काढल्या आणि तो बरबाद्यावर तुटून पडले. 20-25 लोकात एकटा बरबाद्या घुसला आणि एकेका दणक्यात एक एक गडी खाली पाडू लागला. एक कडाका पालावर मारून त्याचे कंबरडे मोडू लागला. तुडवू लागला, ओरडू लागला. त्याच्यावर चारी बाजूने मारा होत होता. दुल्ली रडत होती. तिची आई बोंबलत होती. बरबाद्या ज्याला खाली पाडेल त्याची माणसे बोंबलत होती. बोंबेत सारखी भर पडत होती. शेवटी चहूबाजूंनी मारा होऊन बरबाद्या दमून रक्तबंबाळ होऊन खाली पडला. मारामारी बंद झाली, पण रडारडी चालू होती. बरबाद्याची बायको मर्यारे दया अशी ओरडत होती. संध्याकाळ झाली. त्या वस्तीवरचा प्रकाश नाहीसा झाला आणि भेसूर अंधाराने झडप घेतली. सर्वत्र काळोख दाटला. हजारो जीव त्यात गडप झाले. पार एकमेकांना दिसेनासे झाले. फक्त माणुसकीला लाद देणारे आणि त्या हजारो जीवाप्रमाणे किनविनात जळणारे दिवे पेटले. बरबाद्याची पंचायत बसली. मोठमोठे पंच जमले. निरनिराळ्या झोपड्यातून ते आले होते. पंच, सरपंच, फरडे बोलणारे, जन्मभर जमातीचा न्यायनिवाडा करणारे सर्व जमले. दुसरे कोणीही नव्हते. भारतीय संस्कृतीचे मिराजदार, तरफदार, वारसदार यापैकी कोणीही नव्हते. ते जगच निराळे होते. ते संस्कृतीला माहीत नव्हते, परंतु आशियाच्या एका मोठ्या देशाच्या, भारताच्या राजधानीच्या मुंबापुरीच्या अगदी जवळ ते जग होते. जगप्रसिद्ध लेबर कॅम्पजवळ त्या ओसाड जागेत बरबाद्याचा खटला उभा राहिला होता. डोकीला पट्टी बांधलेला दल्लाराम, सारेच पंच, त्याची बायको एका बाजूला बसली होती. रक्ताने नाहलेला बरबाद्या हातात ठोमका घेऊन एका बाजूला उभा होता. त्याची गुरमी तिळभरही ढळली नव्हती. सर्वत्र निशब्दता पसरली होती. हां बरबाद्या, बोल, तुझी निली हैदराला घेऊन गेली, खरं आहे का? एका पंचाने सवाल केला. अरे साल्या, मी काय तिला जायला सांगितलं काय? बरबाद्याने एक शिवी हसडून पंचाला उत्तर दिले. पंचाला धक्का बसला. तो भडकून गेला. निलीने केवढा अन्याय केला होता. मनुष्य प्राण्यांच्या उत्पत्तीपासून चालत आलेला तो नियम तिने मोडला होता. नवरा मेला तरी सासऱ्याजवळ नांदण्याचा कायदा तिने मोडला होता. असे असून हा सैद्या बरबाद्या उलट बोलत आहे. पंचाने साऱ्या म्हणत होता. हे सर्वच त्यांना नवे वाटत होते. सर्वच लोक बरबाद्यावर खवळून उठले. बरबाद्याने काठी सरळ केली. दगडावर आपटून आवाज काढला. पुन्हा सर्व शांत झाले. पुन्हा पंच म्हणाला, ए भडव्या, निली गेली की नाही? तुझा बाप भडवा, डुकराची अवलाद बेट्या. अरे साल्या, आहे तो हरामजादा सैद्या मेला, नरकात गेला, म्हणून माझी निली गेली. बरबाद्याने कच्चा जबाब दिला. आणि लगेच दुसरा पंच मध्ये उडी मारून म्हणाला, निली गेली हे तुला कबूल आहे का? सैद्या मेला हे तुला कबूल आहे का? कबूल, पंच उतरला. मग माझी निली गेली, मला कबूल. कबूल, मग काढ 2 शेंबड दंड. मध्येच एक पंच म्हणाला, सैद्या का मेला तो आधी सांग. बरबाद्या ओरडला. उशीर गप्प बसलेला एक पंच येऊन म्हणाला, दल्लाराम, सांग सैद्या कसा मेला? आणि मग दल्लाराम उठून हात जोडून म्हणाला, मी आपलं लेकरू आहे बापांनो. सर्वांनी माना डोलवल्या. दल्लाराम पुढे म्हणाला, पोराला वाईट बिमारी लागली. डॉक्टरांना जागा बदल म्हणून सांगितलं, पण आपण कंजारी लोक कुठं जाणार? गाव नाही, शिव नाही, जिथं राहतो तेच गाव. शेवटी पोरगा मरून गेला, म्हणून काय याच्या निलीनं पळून जावं का? दल्लाराम खाली बसला आणि बरबाद्या उठला. तो मोठ्याने म्हणाला, मग तुझा पोरगा मेला नसता तर माझी निली गेली असती का? बोल. मग काय तिची हिंमत होती जायची? दल्ला उतरला. मग टाक 2 शेंबड तूच दंड. बरबाद्या ओरडला. वा रे वा, मोठा बॅरिस्टरचा बेटा आला, 2 शेंबर दंड मागणारा, एक पंच म्हणाला. आणि बरबाद्यानं पुढे होऊन त्या पंचाच्या मिशीचा झुपका मटकन धरला आणि हलवीत तो म्हणाला, आणि तू मोठा मॅजिस्टरचा बेटा आलास, मला 2 शेंबर दंड मागणारा. तेव्हा एक पंच काखेत कुबडी घेऊन उड्या मारीत पुढे आला. त्याचा एक पाय आणि एक हात त्याने पहिल्या महायुद्धात जर्मनीच्या कैसरला अर्पण केला होता. तो शांतपणे म्हणाला, बरबाद्या ही पंचकी आहे, सरळ सांग, तुला म्हणायचं तरी काय? कुबड्याने प्रश्न करून बरबाद्यावर नजर रोखून ठेवली. तेव्हा बरबाद्या म्हणाला, मी दंड देणार नाही.
तेव्हा तो लंगडा पंच भडकून दल्ल्याकडे फिरून चिरकला. दल्ल्या, बरबाद्यासाला डुकराची अवलाद आहे, या भडव्याचा कानच कापला पाहिजे. तू कुत्र्याचा मूत आहेस. बरबाद्या डोळे फिरवीत म्हणाला. सरळ बोल, नाहीतर तुझी दुसरी टंगडी गमावून बसशील. बरबाद्याची ती धमकी ऐकून तो लंगडा पंच नरमला. तो आवाज खाली घेऊन म्हणाला, ही जमात आहे नि हे पंच आहेत, तेव्हा तू जरा तोंड आवरून बोल. मग कसा बोलतोय मी? बरबाद्याने पुन्हा आवाज चढवला. तो सर्व पंचांना उद्देशून म्हणाला, हे पहा पंच लोक, तुमच्या पोरींचे नवरे मेले आणि मग त्या पोरी पळून गेल्या असत्या तर तुम्ही काय केले असते याचा आधी जबाब द्या. आम्ही काय करणार? आम्ही गप्प बसलो असतो. सर्वांनी एकच जबाब दिला. तेव्हा बरबाद्या एका पंचासमोर उभा राहून त्याला म्हणाला, तुझे 5 जावई मरून तुझ्या पोरी पळून गेल्या असत्या तर तू 1000 दंड दिला असता का? इतके पैसे कसं? ते कठीण होतं. तो पंच खजील होऊन म्हणाला. मग चोरा, मला पैसे दे म्हणून कसं रमा सांगतोस? बरबाद्या भडकून म्हणाला, जा, मी दिडकी देणार नाही. हा साला दल्ल्या, याला कुठं घर असतं तर आपल्या पोराला हवा बदला घेऊन गेला असता. मग तो सैद्या मेला नसता आणि माझी निल्ली पळून गेली नसती. असं म्हणून तो दंड ठोकून मिशांना पीळ भरू लागला. मग आम्ही आता तुझा कान कापणार, हुक्का पाणी बंद करणार आणि तुला पंचकीला घेणार नाही. कापा साल्याचं कान. सर्व पंचांनी ओरडून निर्णय दिला. तेव्हा बरबाद्या त्यांच्यापेक्षा चढ आवाजात काढून गरजला, नरकात जावा साल्यानो, कापा माझा कान. मी तुम्हाला डरत नाही म्हणे, कान कापणार. मग एका पंचाने वस्तारा घेतला. त्याने तो तळहातावर पाजळला. नंतर वस्ताऱ्याची धार अंगठा फिरवून पाहत तो म्हणाला, हे बघ बरबाद्या, आम्ही तुला खतम करू. अजून पंचांना शरण येऊन दंड भर आणि मोकळा हो, नाहीतर मरशील. माझी खोपडी फिरवू नका. बरबाद्या चिडक्या आवाजात म्हणाला, मला धमक्या देऊ नका. मी हॉटेलात चाय पिईन, मी संडासातल्या नळावर पाणी भरीन, तुमच्या पंक्तीला येणारच नाही. बरं मग ठीक, कापा त्याचा कान, फिरू द्या साल्याला मुंडा होऊन. एका पंचाने घाई करीत म्हटले. तोच दुसऱ्याने एक कुत्रे धरून पुढे आणले. सर्वांनी त्या कुत्र्यावर अबीर गुलाल उधळला. तेव्हा जमलेले सर्व लोक भीतीयुक्त सुरात बोलू लागले, आता बरबाद्या मुंडा होणार, त्या कुत्र्याचा कान कापा. मुख्य पंचाने हुकूम सोडला. ठीक, कापा. बरबाद्या काळोखात गुरकला. कापा डुकरांनो माझा कान. तसा एका पंचाने दिवा पुढे आणला, दुसऱ्याने कुत्रे पुढे ओढले, तिसऱ्याने त्याचा कान चिमटीत धरला आणि वस्ताऱ्याने तो खसकन कापला. त्याबरोबर ते कुत्रे मोठ्याने केकाटू लागले. त्याच्या कानातून रक्ताची धार गळू लागली आणि ते भीतीने वेडेपिशे होऊन कान झाडीत पळत सुटले. सर्वत्र दुःखाची छाया पसरली. सर्व लोक गंभीर झाले. उशिराने एक पंच म्हणाला, आजपासून बरबाद्या वाळीत पडला. तो हुक्का पाणी बंद. यापुढे त्याचा रोटी व्यवहार बेटी व्यवहार बंद. मग सर्व लोक घरोघर गेले. बरबाद्या हे घरी परतला. तो स्वतःशीच बोलत होता. तो बडबडत होता, काल त्याने पंचाचा निर्णय झुगारला होता. असे पूर्वी कधीच झाले नव्हते. जमातीच्या पंचाविरुद्ध बंड करणे सोपे नव्हते आणि बरबाद्याने तेच केले होते. तो स्वतःचा विजय समजून बडबडत होता. मध्याह्न रात्र उलटून गेली होती. मग त्याला झोप लागली. रातकिड्यांच्या किरकिरीने वातावरण भरून गेले. त्या वस्तीतील सर्व लोक झोपले होते. तरी त्यांची मने मात्र बोलत होती, लढत होती, कळत होती आणि उसासे टाकीत होती.